पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इयत्ता 10वी मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1 आपणासमोर सादर करत आहे. गद्य विभाग. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मराठी प्रथम भाषा रिवाइज कोर्स 2 मार्च 2023ची प्रश्नपत्रिका. वेळ 3 तास. एकूण गुण 80. कृती पत्रिकेसाठी सूचना. 1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. 2. आकृत्या पेननेच काढाव्यात. 3. उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना, निवेदन, आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. 4. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5अ 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1ई अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहावयाचा आहे. 5. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. विभाग 1 गद्य. प्रश्न 1अ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. प्रश्न 1 आकृती पूर्ण करा. 2 गुण. न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव. दिलेल्या उताराचे लक्षपूर्वक वाचन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मराठी 2 मार्च 2023 या विषयाची उत्तरपत्रिका. विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1अ 1 न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव. वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर. वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. प्रश्न 2 उत्तरे लिहा. 2 गुण. 1. रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा. 2. रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.
1. रोबोवेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी दर 2 महिन्यांचा आहे. 2. न्यू एज कंपनीने तयार केलेला रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि हॉटेल मालकाला दुप्पट कमाई करून देईल याची खात्री कंपनीच्या एजंटने दिली. दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची खात्री मी देतो. प्रश्न 3. स्वमत 3 गुण. रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा. स्वमत. रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक माझ्या शब्दात पुढीलप्रमाणे. रोबो दिलेले काम उत्तम करतो, पण त्याला विचार करता येत नाही. त्याला माणसाप्रमाणे भावना नसतात. तो दुसऱ्याचे संकट समजून घेऊ शकत नाही. उलट माणूस हा संवेदनशील व भावनिक आहे. तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. तसेच माणूस आपण करत असलेले काम योग्य की अयोग्य हे ठरवू शकतो, पण यंत्राला करत असलेले काम योग्य की अयोग्य हे ठरवता येत नाही. माणूस प्रसंगावधानी असल्याने संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्परतेने वाचवू शकतो, पण रोबो संकटग्रस्त व्यक्तीला वाचवू शकत नाही. रोबो सांगितल्याप्रमाणे काम करत असतो. दिलेले काम पटकन, अचूक व सफाईदारपणे करणे ही त्याची खासियत आहे. रोबो हे यंत्र आहे. ते माणसाला पूरक आहे. ते माणसाची जागा घेऊ शकत नाही. म्हणून रोबो माणसाला पूरक आहे, पर्याय नाही. अशा प्रकारे विज्ञानाने तंत्रज्ञानात जरी प्रगती केली तरी माणूसच प्रगती घडवणारा आहे. रोबोमध्ये फक्त यांत्रिकपणा आहे. माणसामध्ये माणुसकीचे बीज आहे. ती जागा रोबो घेऊ शकत नाही. आ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. कृती करा 2 गुण. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. दिलेला उतारा लक्षपूर्वक वाचा. प्रश्न 1 नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. 1. छोटे धोकादायक पर्वत चढणे. 2. मरणप्राय कठीण अनुभव. 1.5 वर्षाचे प्रशिक्षण. कष्टदायी प्रशिक्षण. 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे. जवळपास मरणप्राय कठीण अनुभव. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण. प्रश्न 2. एका शब्दात उत्तरे लिहा. 2 गुण. 1. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. 2. अरुणिमा बरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल. 2. अरुणिमा बरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती भाईसाब.
बचेंद्रजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. जोडीला भाईसाब, आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. 3 स्वमत, 3 गुण. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. स्वमत, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत माझे विचार पुढीलप्रमाणे. गोष्ट अरुणिमाची. या पाठात जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या अरुणिमाचे यथोचित वर्णन केले आहे. अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला. अपंगत्व आल्यानंतर खचून न जाता त्यांनी केवळ आपल्या देहाचाच विचार करून त्यात त्या यशस्वीही झाल्या. सर्व यशस्वी व्यक्तीमध्ये अरुणिमा असते, कारण त्यांच्यात जिंकण्याची उमेद असते. प्रत्येकाचे मन कधीच अपंग नसते. गगनभरारी घ्यायचं वेड प्रत्येकाच्या रक्तात असतंच. असा विचार प्रत्येकाने केला तर प्रत्येकात अरुणिमाची जिद्द संचारेल, यश नक्कीच मिळेल. अरुणिमाने ज्याप्रमाणे स्वतःमधला वेगळा गुण, सामर्थ्य शोधून अशक्य वाटणारी कामगिरी पूर्ण केली. प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा सर्वांनी शोध घेतला पाहिजे. हाच यशस्वी जीवनाचा महामंत्र आहे असे मला वाटते. अपठित गद्य. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकृतिबंध पूर्ण करा. 2 गुण. कर्मवीरांची आश्रयस्थाने. अपठित गद्य. प्रश्न क्रमांक 1 कर्मवीरांची आश्रयस्थाने. वारकऱ्यांच्या धर्मशाळा, संस्थानिकांचे वाडे. दिल्ला उतारा लक्षपूर्वक वाचा. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. प्रश्न 2. चौकटी पूर्ण करा. 2 गुण. 1. कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत. 2. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र. कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत, अंग मेहनत. 2. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र, कमवा आणि शिका. अंग मेहनतच गरिबांची दौलत, कमवा आणि शिका या शिक्षण क्षेत्रातील मंत्र्याचे द्रष्टे कर्मवीर हेच होते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2चा व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून